सामना सुरू होतोय. श्री साई 11 वर्सेस श्री 11. पहिला चेंडू निर्धाव येतो त्या ठिकाणी. दुसरा चेंडू एक धाव होतो त्या ठिकाणी. एका धावाने श्री गणेश होता आपल्या संघाचा. पुन्हा एकदा निर्धाव जातोय चेंडू. यष्टीरक्षकाच्या हातात समावतोय. 3 चेंडूचा खेळ झालेला. आतापर्यंत धावसंख्येवर फक्त 1. धावसंख्या देखील पर धावसंख्या 2. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आहे 2. पुन्हा एकदा निर्धाव जातोय चेंडू. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकातला अनिकेतचा. मारलेला फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण होतं त्या ठिकाणी, परंतु एक धाव रोखू शकत नाही. एका धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या देखील पर धावसंख्या 3. षटक संपलेला आहे. पहिला षटक समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 3. मोठा हादरा येतोय संघाला अनिकेतमुळे याच्या स्वरूपात. कसा नवीन बॅट्समन आलेला आहे पपलू आणि स्वीप शॉट केलेला आहे आणि चौकार येतो त्या ठिकाणी. 4 धावा येत आहेत आपल्या घेण्यात. हाणामारीचा षटक आहे. पॉवर प्लेचा चौकार आलेला आहे. पपलूच्या बॅटमधून चौकार आलेला आहे. बघूया पुढील चेंडू काय होईल. चौकार होईल, निर्धाव होईल, 1 धाव होईल पपलूसाठी. पुढील चेंडू आणि गडी बाद होतो पपलूच्या स्वरूपात. पुन्हा एकदा मोठा हादरा. झालेला आहे. 3 चेंडूच्या खेळानंतर धावसंख्या आहे ती 9. नवीन बॅट्समन वेदांत स्ट्राईकला आले आहे. वेदांत पुढील चेंडू अंकितचा. वेदांतसाठी काय करेल अंकित. हलक्या त्याने खेळून काढलेला आहे चेंडू. 1 धाव घेतली जात आहे. 1 धावसंख्या देखणीवर धावसंख्या 10.
4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे त्या ठिकाणी. फंबल होत आहे परंतु एक धाव रोखू शकत नाही. धावसंख्या देखणीवर धावसंख्या 11. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. हाणामारीचा षटक होता. पॉवर प्ले शेवटचा चेंडू असेल. पाहूया काय होतं या शेवटच्या चेंडूवरती. आणि निर्धाव जातोय चेंडू. षटक संपलेला आहे. पॉवर प्ले 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 11. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेले निनाद दादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं खूप खूप स्वागत. आणि उमेश गोवाडी आपले गावचे सदस्य. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या आहे 11. पुढील षटक घेऊन येतोय प्रणय. तेजस कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू परंतु एकच धाव येते त्या ठिकाणी. एका धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या देखणीवर धावसंख्या 12. 13 चेंडूचा खेळ झाला आहे. 13 चेंडूचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या 13 सॉरी 12. खराब चेंडू येतोय. एक अतिरिक्त धाव येते त्या ठिकाणी. वाईड येतोय. धावसंख्या 13. पुन्हा एकदा निर्धाव जातोय चेंडू. सुरेख चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात समावतोय. बघूया पुढील चेंडू. टाकलेला चेंडू आणि हलक्या हाताने खेळून काढलाय. एकच धाव. एका धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या देखणीवर धावसंख्या 14. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. पुन्हा एकदा खूप सुंदर चेंडू होता. मारण्याचा प्रयत्न होता परंतु मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे आणि एक धाव येते त्या ठिकाणी. धावसंख्या देखणीवर होतोय. 4 चेंडूचा खेळ झालेला आतापर्यंत. 4 चेंडूच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे ती 15. पुढील चेंडू आणि चौकार येतो त्या ठिकाणी. खराब क्षेत्ररक्षण होतंय. या षटकातला शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या झालेली आहे ती 19. आणि सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी परंतु एक धाव रोखू शकत नाहीत. धावसंख्या देखील भर झालेली आहे. धावसंख्या 20. संपलेला आहे. आरामातच संपतोय. पुढील षटक घेऊन येतोय निखिल आणि सुंदर क्षेत्ररक्षण होतं त्या ठिकाणी परंतु निर्धाव जातोय चेंडू. पहिला चेंडू निर्धाव गेलेला आहे. पुढील चेंडू वेदांसाठी. पाहूया वेदांत काय करतो आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला चेंडू आणि एक धाव घेण्यात येत आहे परंतु विकेट साठी अपील केलेले आहे. रनआउट साठी.
सेफ आहे. एक धाव पूर्ण होतोय. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. पुन्हा एकदा फंबल होत आहे आणि निर्धाव जातोय चेंडू. क्षेत्ररक्षण सुद्धा फंबल होत आहे. तीन चेंडूचा खेळ झालेला आहे. 3 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या आहे 21. पुन्हा एकदा निर्धाव जातोय चेंडू. पाचवा चेंडू असेल या षटकातला आणि खराब वाईड येतोय या ठिकाणी. आणि गडी बाद होतोय धावच्या स्वरूपात. एक धाव पूर्ण होऊन दुसऱ्या धावासाठी प्रयत्न असताना गडी बाद होतोय. आणि चौकार येतोय शेवटच्या चेंडूवरती. प्रथमेशच्या बॅटमधून चौकार आलेला आहे. धावा लागल्या धाव फलकावर आणि श्री 11 संघाला 28 धावांचं आव्हान. 24 चेंडू 28 धावा. साई शरणला आणि नवयुग टॉस्का बॉक्स. लहान मुलांनी जरा टॉस्का बॉक्स खाली करा प्लीज. चला नेक्स्ट मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका ठिकाणी साई यश अर्नाळा आणि भरत परमार जिथे कुठे असेल त्यांनी जरा कॉमेंट्री बॉक्स मध्ये या विनंती असेल. स्टीफन पारा सोडून बाजूला बसावाय. स्ट्राईकला आहे निखिल. नॉन स्ट्राईकला आहे तो अंकित. बॉलर प्रथमेश. चला साई यश अर्नाळा आणि नवयुग 11 अर्नाळा संघ चला टॉस साठी या. दरम्यान या ठिकाणी चर्चा या ठिकाणी केली जाईल. नीनाजी पाटील या ठिकाणी जोडले जातील आणि त्यांच्या सोबत चर्चा केली जाईल. मॅडम तुम्हाला थांबवतो आणि चर्चा नीनाज सोबत या मॅचच्या दौरान आपल्याला केली जाईल. आणि पाहतोय सेकंड इनिंगचा या ठिकाणी आपण मुकाबला. सेकंड इनिंग मध्ये आपण पाहतो 28 धावांचं लक्ष्य श्री 11 संघाला ठेवला गेलेला आहे साई माऊली संघाने. दरम्यान आता विचारलं होतं निनाद सर तुम्ही की या ऑनर बॉक्सच्या क्रिकेटमध्ये धावा किती चेसेबल असतात किंवा किती डिफेंडेबल असतात, म्हणजे काय किती धावांपर्यंत पोहोचलं जाते. दर्शवलं सांगितलं होतं की या 28 धावा आहेत. चांगली फिल्डिंग असली तर डिफेंडसाठी या धावा सुद्धा भरपूर आहेत. आता मी आधी टेनिस कॉमेंट्री केली आणि मला हॅलो तर एक दुसरी वेळ असेल. IPL नंतर फिल्डिंगचा दर्जा इतका सुधारलेला आहे की मला वाटतं अगदी 30 धावा ही डिफेंडेबल ठरू शकतात.
या मॅच मध्ये सुद्धा तसंच काहीतरी दिसणार आहे. 28 धावांचा टार्गेट आहे, परंतु जो श्री साई माऊली संघ आहे ना, फिल्डिंग मध्ये तरबेज मानला जातो. त्याच्यामध्ये वेदांतला पाहिलं, तेजसला पाहिलं, पप्पूला पाहिलं, तर हे फिल्डर असे आहेत ना की आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं त्यांची फिल्डिंगच्या जोरावरती सुद्धा मॅच एक हाती जिंकू शकणारे असे फिल्डर आहेत. दरम्यान पहिल्याच चेंडूवरती आपण पाहिलं, पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न झाला आणि मर्यादित क्षेत्राच्या बाहेर मारलेला फटका आणि गडी बाद झालेला आहे. पहिल्याच षटकामध्ये पॉवर प्ले घेण्याचा प्रयत्न केलाय या ठिकाणी श्री 11 संघाने. कारण 28 धावांचा एक सांगितलं गेलं तर एक माफक लक्ष आहे. आजच्या पटांगणामध्ये 30-32 सहजरित्या चेस होत होत्या, परंतु ती तशी त्यावेळेस फिल्डिंग नव्हती. आता मात्र या ठिकाणी श्री साई माऊली संघ फिल्डिंग मध्ये तरबेज आहे, त्यामुळे पहिल्या षटकापासून थोडासा अटॅकिंग खेळण्याचा प्रयत्न करतील आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न श्री 11 संघाकडनं केला जाईल. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह इन वॉर असं म्हटलं जातं आणि क्रिकेट ही एक धर्मयुद्ध समजलं जातं. मला 92 सालचा आफ्रिकेतला किस्सा आठवतोय. जॉन्टी रोड सगळ्यांना परिचित असेल. तुम्ही वारंवार म्हणतात की क्षेत्ररक्षण करणारा संघ क्षेत्ररक्षणात अव्वल आहे, म्हणजे त्यामुळे मी ऍडव्हान्टेज 60% माझे या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघात असतील. आणि तो 92 सालचा आफ्रिकेचा आपला दौरा होता आणि लिटरली सचिन तेंडुलकर एका मुलाखतीत म्हटला होता की जॉन्टी रोड्स जायबंदी झाल्यामुळे इंडियन टीम खुश झाली होती. म्हणजे काय वचक असेल जॉन्टी रोड्स यांचा. आणि बघूया, मलाही ते अपेक्षित आहे आता ह्या मैदानावर देखील. नक्कीच अजूनही निनाद सर तो मला रनआउट आठवतोय. जॉन्टी रोड्सने जो धावून येत असताना डायरेक्ट थेट किती लांब होता आणि जी झेप घेतली होती एसटी वरती, जवळजवळ पोहोचतच होता इंजाम उल हक आपल्या क्रीज मध्ये, परंतु त्या झेपमुळे तो पोहोचू शकला नाही आणि रनआउटच्या रूपाने बाद झाला होता. खरोखर पाहण्यासारखं अजूनपर्यंत ती हायलाइट तो क्षण अजून आपण पाहायला गेला तर वारंवार आपण बॅक पुढे पुढे मागे करत करत आपण पाहू शकतो. मला वाटतं 96चा वर्ल्ड कप फक्त मी जॉन्टी रोड साठी साऊथ आफ्रिकेच्या मॅच बघायचो. मला प्रेक्षकांना किंवा जे लाईव्ह व्हिडिओ बघतायत किंवा मॅचेस बघतायत त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की सगळा एखादा निर्णय जेव्हा एक चांगलं क्षेत्ररक्षण एखादा निर्णय जेव्हा मिळत असतो तेव्हा पंच थर्ड अंपायरला कॉल करतायत. तर मला एक विचारायचं आहे सगळ्यांना की थर्ड अंपायरने बाद दिलेला पहिला खेळाडू कोण तुम्हाला माहिती आहे का? ही माहिती खरोखर बहुमोल असणार आहे, खास करून आमच्यासाठी ज्यांना नक्कीच भरपूर क्रिकेट खेळलेले सुद्धा आहेत, परंतु आता हे सगळे नवोदित आहेत, यांना माहिती असणं गरजेचं आहे. तर निनाद सर हे सस्पेन्स ठेवू नका, फोडून टाका. तर सगळ्यांच्या माहितीसाठी की आता कुठलाही निर्णय अगदी पायचीच जरी असेल तर आपण थर्ड अंपायरला कॉल करतो. तर सगळ्यांनी क्रिकेट प्रेक्षकांसाठी म्हणजे ज्याच्या नावावर सगळे विक्रम आहेत, म्हणजे थर्ड अंपायरने बाद दिला पहिला खेळाडू सचिन तेंडुलकर, हे लक्षात असू द्या. थँक्यू सो मच. ही माहिती खरोखर शेवटपर्यंत मनामध्ये ठेवली जाईल माझ्याकडून तरी. कारण एक अजून माहिती निश्चितच सांगू इच्छितोय की ऑल फॉर्मॅट मध्ये असा कोणता गोलंदाज आहे ज्याच्या गोलंदाजीवरती एकही षटकार लागलेला नाही त्याच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये. असा गोलंदाज कोणालाच नसेल माहिती, तर तो गोलंदाज म्हणजे वेस्ट इंडिज संघाचा कर्टली एम्ब्रोज. त्या एम्ब्रोजच्या गोलंदाजीवरती बाउन्सर तर यॉर्कर अशा पद्धती आणि थेट वेगवान मारे त्याच्याकडनं केले जातात. फलंदाज छगा काय मारणार त्या चेंडूंवरती. जास्त करून तो टेस्ट मॅच मध्ये जास्त करून दिसला गेला होता, वन डे मॅच मध्ये, आणि त्यावेळेस सुद्धा तर T20चे मॅचेस नव्हतेच. एक्झॅक्टली. कर्टली एम्ब्रोजना पाहिल्यानंतरच धडकी भरायची समोरच्याच्या. मला 96चा वर्ल्ड कप मला वाटतं त्यांनी तो बाउन्सर आणि अगदी तो हेल्मेट मध्ये घुसला होता मनोज प्रभाकरांच्या, आजही आठवतोय मला तो. ते सगळे जुने दिवसच सॉलिड होते. पण एक चांगलं क्रिकेट बघायला मिळतं इकडे. आणि एक अजून गोलंदाजी एक प्रशंसा करीने एक अजून गोलंदाज वेस्ट इंडिज संघाचाच ज्याने भारताविरुद्ध खेळत असताना 49वी ओव्हर मॅडन टाकली होती.
आता मला एक सांगा, शेवटची जी 5 षटकं असतात ती हाणामारीचे फटकेबाजी जी असतात, म्हणजे ते षटक कोणच सोडत नाही. तळ्याचा फलंदाज सुद्धा असला ना, तो सुद्धा त्या षटकांमध्ये तडाखेबाज फलंदाजी करतो आणि मोठ्या तर तो गोलंदाज म्हणजे वेस्ट इंडिज संघाचा कोर्टनी वॉल्श याने 49वी ओव्हर मॅडन टाकली होती. आणि आता T20चा मॅच तुम्ही पाहिलेलाच आहे, बघितलेलाच आहे. T20च्या मॅचची सुपर ओव्हर मॅडन टाकणारा तो सुद्धा वेस्ट इंडिजचाच गोलंदाज सुनील नारायण. चला, ह्या मॅच सोबत तुम्हाला कॉमेंट्रीच्या माध्यमातून पण नवनवीन माहिती ऐकायला मिळते, हे जरा कानात साठवत चला. दरम्यान टॉस कडे वळूया, ज्या ठिकाणी आपण पाहतो साई यश अर्नाळा संघ आणि नवयुग 11 अर्नाळा संघ यांचा टॉस या ठिकाणी केला जातोय. तत्पूर्वी टॉस करण्याच्या अगोदर मी एक अनाउन्स करतोय. या ठिकाणी रानळे तलाव प्रीमियर लीग पर्व पहिलं रंगणार आहे किरण 11 संघाकडनं. येत्या 5 आणि 6 एप्रिलच्या रोजी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर नक्कीच त्याचा आस्वाद घ्या, एंट्री करा त्या ठिकाणी आणि या टुर्नामेंटचा आस्वाद घ्या. चार चेंडूचा खेळ झालेला आहे आतापर्यंत आणि पुन्हा एकदा मारलेला फटका, परंतु एक धाव घेण्यात यशस्वी होत आहे. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे, धावसंख्या आहे ती 13. शेवटचा चेंडू निनाद दादा यांच्या हस्ते हा टॉस केला जातोय. एका ठिकाणी टीम आपण पाहतोय साई यश अर्नाळा छापचा आहे, हेड इज अ कॉल अँड इट्स अ टेल. नाणेफेक जिंकलाय नवयुग 11 अर्नाळा. निनाद दादा आपण मंचावरती आसनस्थ व्हायचा आणि तुमच्यासोबत या ठिकाणी चर्चा सुद्धा केली जाईल. जितका वेळ तुम्ही बसाल तितका वेळ तुमच्या जोडीला चर्चा केली जाईल. आणि नाही झालं अजून, टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? बॅटिंग. थोडासा खरतर प्रवास होता निश्चितच. पहिले मॅच नंतर हरून नंतर क्वालिफायची जी दुसरी क्वालिफाय मॅच खेळला होतात आणि ती जिंकून आतापर्यंत क्वालिफाय झालेल्या आहेत. त्या खरतर प्रवासाबद्दल आणि आजच्या या खेळाबद्दल काय सांगाल? खेळ तर मयूरचा अजून बॅटिंग झाली नाही, आता 100% मयूर देईल असा प्रयत्न करतो. मयूर आणि अमन चांगली बॅटिंग करायला आणि सगळ्यांची चांगली बॉलिंग होईल बस. आणि टॉस जिंकल्याचा निर्णय मी ऐकला नाही, निर्णय काय असेल? बॅटिंग. बॅटिंग करण्याचा निर्णय म्हणजे का धाडशी आहे निनाद दादा? म्हणजे फलंदाजी करून एक चांगली टोटल सेट करणं म्हणजे 35 ते 40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न आणि डिफेंडिंग साठी ते उपयोगी ठरतील. साईच्या संघासमोर खेळत असताना या धावा करणं शक्य होईल का? होईल. आता मयूरची बॅट आणि अमनची बॅट लागली का सगळं शक्य होईल. थँक्यू सो मच या प्रतिक्रियांबद्दल. साई यश अर्नाळा संघ, नाणेफेक तुमच्या वतीने लागलेला नाहीये. नाणेफेक तुमच्या वतीने लागला असता तर काय निर्णय असता? फलंदाजी. फलंदाजी म्हणजे तुमच्या अगेन्स्ट कॉल सुद्धा आहे, म्हणजे तुम्हाला सुद्धा फलंदाजी हवी ती मोठी धावफलकावरती मोठ्या धाव कोरायच्या होत्या, तर त्या आता तुमच्याकडे कोरायच्या अर्थाबद्दल चेसिंग साठी जाणार आहेत. चेसिंग साठी जाणार आहेत, तर समोरच्या धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल? 30-35. त्यासाठी निश्चितच त्याची जसं सांगितलं उल्लेख केला त्यांनी की फलंदाजी लाईनअप त्यांची मोठी आहे. जीत आहे, परत मयूर आहे, परत अजून अमन आहे, त्यानंतर आपण पाहिलं मयूर धाकड फलंदाज आहे. त्यासमोर या धावा रोखण्यासाठी सोयीस्कर होईल. आम्ही प्रयत्न करू. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर वन साइड क्वालिफाय होताना पाहायला मिळते. तर वन साइड क्वालिफायर आता मात्र वन साइड खेळायचं आहे. कशा पद्धतीने एन्जॉय करा आणि कशा पद्धतीने आजच्या दिवसामध्ये तुम्ही पूर्ण दिवस एन्जॉय केलात आणि टीमने सपोर्ट केला आम्हाला म्हणून आम्ही एन्जॉय केली. खूप खूप शुभेच्छा असतील या मॅच साठी. टॉस तुमच्या वतीने लागलेला नाही, परंतु मॅच तुमच्या वतीने अशी शुभेच्छा देतो. टॉस जिंकलाय या ठिकाणी नवयुग 11 अर्नाळा संघाने आणि टॉस जिंकून एक धाडसी निर्णय फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे आणि क्षेत्ररक्षणासाठी प्रवृत्त केला संघ आपण पाहतील तर यश 11 अर्नाळा संघ कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील. निश्चितच निनाद पाटील आणि जोडीला माझ्या भावेश इंदोरकर असतील आणि त्यांच्या समेत मी सुद्धा तुम्हाला या सर्व सामन्यांचा लेखाजोखा ऐकायला मिळेल.
समीरजी चाऊस यांना विनंती असेल आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे आणि विनंती असेल नितीनजी चव्हाण आणि हेमंतजी रसाळ आपण सुद्धा या मंचावरती येऊन आसनस्थ व्हा प्लीज. नक्कीच यापुढचा मोठा सामना असेल नवयुग 11 वर्सेस साई शन्नाळा. समोर जो सामना चालू आहे त्या सामन्यामध्ये सुरुवात झालेली आहे 9 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे. प्रेक्षकांचा माहिती असे निसर्ग सांगू इच्छितोय की शेवटची मॅच जी आहे ना ASCC घासकोपरीची आहे आणि त्यांच्या सोबतीला आज त्यांना या ठिकाणी प्रोत्साहन देण्यासाठी युवा समालोचक धनंजय पाटील येणार आहेत आणि माझ्यासोबत इकडे जोडले पण जातील. एक चांगला समालोचक म्हणजे खेळाच्या वयामध्ये बालभारतीचं पुस्तक आपण शाळेमध्ये पाहिलं होतं. सुरुवात आपण बालभारतीपासून त्यानंतर 8वी 9वी 10वीला कुमार भारती व्हायचा आणि त्यानंतर आपण कॉलेजला गेल्यानंतर युवक भारती व्हायची. परंतु हा बालभारतीपासून या ठिकाणी कॉमेंट्रीमध्ये जोडलाय म्हणजे आता तो युवक भारतीपर्यंत जाईपर्यंत मला वाटते टेनिस क्रिकेटचा प्रख्यात कॉमेंटेटर बनेलच बनेल यात काही शंका नाहीये. दरम्यान येताना पाहिल्यानंतर तुम्हाला वाटेल की हा कसं काय कॉमेंट्री करतो परंतु त्याचे जेव्हा बोल ऐकतील ना खरोखर प्रेक्षणीय आहे. नक्कीच आल्यानंतर त्याचा वेलकम असेल या मंचावरती सुद्धा आणि आपल्या जोडीला जुडला सुद्धा जाईल. दरम्यान आपण पाहतोय सेकंड इनिंगचा मुकाबला. सेकंड इनिंग मध्ये या ठिकाणी आपण पाहतोय 28 धावांचा रनचेस आहे आणि रनचेस करत असताना 17 धावा फलकावधी लगावल्या ज्या ठिकाणी तिसरं षटक मार्गस्थ आहे. पहा तिसरं षटक मार्गस्थ म्हणजे तिसऱ्या षटकात 4 चेंडू आतापर्यंत संपल्यात म्हणजे 8 चेंडू बाकी आहेत आणि 8 चेंडू मध्ये आपण पाहायला गेलं जवळजवळ 11 धावांची गरज आहे. 28 म्हणजे आपण ज्यावेळी खेळत होतो ना त्यावेळी इझी वाटत होत्या. या 2 ओव्हर मध्ये आपण मारूया परंतु आता पहा मॅच कशी आलेली आहे. मॅच या ठिकाणी रोमांचक स्थितीमध्ये आहे. आता मात्र या ठिकाणी श्री साई माऊलीची सुरुवात थोडीशी खराब होती पहिल्या इनिंग मध्ये परंतु त्यानंतर जुळणाऱ्या धावा एक्स्ट्राच्या त्यानंतर एखाद 2 चौकार आल्यानंतर 27 पर्यंत पोहोचले. 28चं टार्गेट ठेवलं श्री 11 संघासाठी आणि तो डिफेंड करत असताना आता मात्र जबरदस्त कामगिरी राहिलेली आहे. अनिकेत मुळेचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर फिरला आणि विकेटीच्या हातामध्ये चेंडू निघून गेला. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. दरम्यान तिसरं षटक या ठिकाणी संपलं आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावती आपण पाहिल्या 18 18 धावा. आता मात्र ते समीकरण राहिलंय ते मगाशी मी म्हटलं होतं ना 10-12 राहिले तर नाकी 9 होते. आता ते समीकरण राहिलंय कुठेतरी 2 चौक्याची मॅच आहे. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज असणार आहे. 6 बॉल 10चं इक्वेशन आणि 10चं इक्वेशन असताना श्री 11 संघ ही बाजी मारेल की श्री साई माऊली हा मॅच जिंकेल यावर सुद्धा प्रश्नचिन्ह येऊन राहिलेला आहे. आणि गोलंदाजी मार्ग मध्ये 14 कोण टाकेल नन अदर दॅन मिस्टर रुद्रच टाकणार. आतापर्यंत चांगली कामगिरी राहिलेली आहे आणि शेवटचा षटक खूपच चांगल्या पद्धतीने हाताळतो हा गोलंदाज. परंतु आपण पाहायला गेलं तर श्री 11 संघाचे फलंदाज मनामध्ये विचार आहे त्यांच्या 10 पाहिजेत 2 चौके मारायचे आहेत. एकेरिके धावसंख्या त्यामध्ये आल्या सुद्धा पाहिजेत तरच कारण 2 चौकाराने मॅच संपणार नाही 8च भेटतील. एकेरिके धाव नाही आली तर त्या 2 ऍड नाही होणार आणि जिंकणार सुद्धा नाही आहेत. 6 धावाचं इक्वेशन रुद्र स्ट्राईक आपण गोलंदाजी मार्क मध्ये रेडी होतोय. बॅटर मैदानामध्ये 2 आहेत. एका ठिकाणी आपण पाहिलं ओमकार आहे दुसऱ्या ठिकाणी आपण पाहिलं तर आयुष आहे. आयुष पहा निर्धाव चेंडूवाला जसजसे निर्धाव चेंडू देत तसतसा दबाव या ठिकाणी फलंदाजी करणारा संघावरती येणार आहे. निर्धाव पडलाय रुद्रचा हा चेंडू. रुद्र स्विंगचा या ठिकाणी बादशाह आहे. टर्न करण्यामध्ये माहिर आहे. एक माहिर गोलंदाज बाजूला झालेला आहे आपले 6 चेंडू टाकून. त्यानंतर दुसरा माहिर गोलंदाज समोर दिसतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा मध्ये येणाऱ्या चेंडूला थोडासा मागे सरसावून हलक्या रीतीने घेऊन काढला आणि ज्या बॅट्समन मध्ये मोठा फटका मारण्याची ताकद आहे ना जो मारू शकतो ना त्याला स्ट्राईक वरती आणलाय. परंतु त्याच्या बॅटीतून मोठा फटका येईल का याच्यावर सुद्धा लक्ष दिलं जाईल. वा प्रेक्षकाची तुडुंब गर्दी होत आहे. जसे मॅच वाढत जाईल जसं जे सेमीफायनल पर्यंत मॅच जाईल ना तोपर्यंत मला वाटते उभं राहायला जागा राहणार नाहीये.
एकच धाव घेतलाय चेंडूवरती. 3 चेंडू 8 धावांची गरज आहे. 3 चेंडू 8. 2 चौकार मारणं गरजेचं आहे. 2 चौकार मारणं गरजेचं आहे. पहा आता तुमच्या समोरच मॅच आहे. 10चं टार्गेट होतं 6 बॉलर मध्ये. आता कसं नाकी 9 झाले ते बघा. ऑन साइडला मारला फटका. तेजसने चेंडूला अडवलंय. तेजस कडनं मारा. तेजसला कव्हरला ठेवा किंवा ऑन साइडला ठेवा. त्याची नजर चेंडूवरती खरोखर बसलेलीच आहे. आतापर्यंत एकही चेंडू त्याच्याकडनं गेलेला नाहीये. दुपारच्या सत्रामध्ये सुद्धा आणि आता रात्रीच्या सत्रामध्ये सुद्धा खूप चांगली फिल्डिंग त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान 2 बॉल 7. ऑन साइडला मारला फटका. तेजस आहे. काय गरज आहे. जाऊ दे ना बाबा. लास्ट बॉल 6 रनची गरज. आता मात्र श्री साई माऊली संघाने सामना स्वतःकडे खेचून आणलेला आहे. लास्ट बॉल आहे. 6 धावांची गरज असेल. मॅच गमावलाय श्री 11 संघाने. एक सहा आणि आता मात्र मॅच संपले. मॅच फिनिश. डिफेंड झाला 28 धावांचा. 28 धावांचा डिफेन्स. श्री साई माऊली संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेला आहे. नक्कीच आता यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मजा येणार आहे. एका ठिकाणी साई यश अर्नाळा संघ, दुसऱ्या ठिकाणी नवयुग 11 अर्नाळा संघ.